देशभरातली नारी शक्ती याचा विरोध करते, कारण 16 एप्रिल हा दिवस या देशात सुवर्णाक्षराने लिहिता आला असता. 33% आरक्षणाचा मुद्दा गेले अनेक वर्ष ऐरणीवरती आहे. भारतीय जनता पार्टीने 2023 साली ज्यावेळेस पहिल्यांदा हे विधेयक संसदेमध्ये आणलं, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे पूर्ण बहुमताचं सरकार होतं. त्यामुळे यांनी विरोध केला असता तरी सुद्धा हे विधेयक मंजूर होणारच होतं. त्यामुळे आता आपण विरोध करण्यापेक्षा समर्थन देऊन आपण जनतेसमोर जात असताना आपला विरोध दिसू नये म्हणून त्यांनी समर्थन दिलं. 2026ला त्यावेळेस 2023च्या अनुषंगानेच त्यामध्ये घटना दुरुस्ती होणं गरजेचं होतं. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे बहुमताचं सरकार नाहीये, मग आता आपण विरोध केला पाहिजे आणि हाणून पाडलं पाहिजे. आणि त्या अर्थानं काँग्रेसने त्यांचं खरं रूप जे आहे ते देशातल्या नारी शक्तीसमोर आणि सगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर आणलं. यामध्ये भारतीय जनता पार्टीने या नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होण्यासाठी यथाशक्ती सगळे प्रयत्न केले, पण काँग्रेसचा खरा चेहरा या विधेयकाला नामंजूर करून त्यांचं मूळ रूप जनतेसमोर आलेलं आहे. आणि आम्ही नाराज म्हणण्यापेक्षा जनता त्यांना योग्य ती दिशा दाखवेल, योग्य तो धडा शिकवेल हा विश्वास आहे. पंतप्रधान मोदींनी ज्यावेळेस मनोगत व्यक्त करताना श्रेय तुम्ही घ्या पण नारी शक्तीला पाठबळ द्या असं आव्हान केलं होतं, ते विरोधकांनी पाळलं नाही. याकडे कशी पाहता? किती मोठी गोष्ट आहे ना, की बाबा तुम्ही श्रेय घ्या, हरकत नाही, पण हे 33% आरक्षण नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झालं पाहिजे. कारण यामुळे 2029चा रस्ता राजकीय प्रवासाचा देशातल्या सर्वसामान्य महिलेचा, जिच्याकडे शक्ती आहे, जिच्याकडे करण्याची धमक आहे, जिच्याकडे कर्तृत्व आहे, अशा महिलांसाठी हा मार्ग मोकळा होणार होता. तुम्ही श्रेय घ्या, हरकत नाही, तुम्हाला आम्ही श्रेय देऊ, एवढा मनाचा मोठेपणा पंतप्रधान मोदींनी दाखवला. पण ते समर्थन देण्याचं आणि त्याला मंजुरी देण्याचं मोठेपणा मात्र काँग्रेसने दाखवलेला नाही. हा खरा चेहरा जनतेसमोर आला. काँग्रेसच्या आणि उभाटाच्या कोणत्याही विरोधी पक्षाची महिला पुढे आल्या नाहीये त्या समर्थनासाठी. खंत आहे, निश्चितपणे खंत आहे की, आणि हे दुर्दैव आहे ना की बाबा ठाकरे गट असू देत किंवा शरद पवार गट, सुप्रियाताई तुम्हाला नाही वाटलं का हे आरक्षण मिळावं? नुसतं बोलून होत नाही. अहो, तुम्ही राजकीय आरक्षणाचा चमचा जन्मताच घेऊन आलेला आहे. प्रणिती शिंदेनी विरोध केला, तिला सुद्धा राजकीय आरक्षण जन्मताच मिळालेलं आहे. हिंमत असेल तर यांनी यांच्या मतदारसंघात एखाद्या नवख्या महिलेला उभं करून दाखवावं, पण यांना ते होऊच द्यायचं नाही. कारण यांना यांचं प्रस्थापित करणं ही निव्वळ यांची भूमिका आहे आणि त्यासाठी यांचा विरोध. त्यामुळे त्या अनुषंगाने बोलल्या नाहीत आणि त्यांनी विरोध केला. काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते बोलतायत की आमचा या विधेयकाला म्हणजे विरोध नाही आहे, पण भाजप दुटप्पी भूमिका घेते की एका दगडात दोन पक्षी मारतात. जेवायला बस पण ताटात भाकरी नाही, भाजी देतो, डाळ देतो, पण भात नाही, ही यांची पद्धत आहे. म्हणजे आमचा विधेयकाला विरोध नाही म्हणायचा आणि त्याच्या आडून नको त्या मुद्द्यांवरती विरोध करायचा, ही निव्वळ यांची भूमिका आहे. यांना 33% आरक्षणाचा मुद्दा मंजूरच होऊ द्यायचा नाही, कारण यांची घराणेशाही टिकवण्यासाठी यांना हे विधेयक नको आहे आणि म्हणून यांचा विरोध आहे. आणि हा विरोध करत असताना आम्ही आरक्षणाला समर्थन देतो असं म्हणायचं, पण आमचा डिलिमिटेशनला विरोध आहे. समजून घ्या ना, सांगा ना, डिलिमिटेशन बोलायची तयारी आहे का? त्याबद्दल बोलायचं नाही, फक्त बोलायचं आमचा विधेयकाला समर्थन आहे, या गोष्टीला विरोध आहे, त्या गोष्टीला विरोध आहे. हा फक्त निव्वळ तोंड देखलेपणा आहे. महिलांच्या प्रती काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांचं हे तोंड देखलं प्रेम आहे आणि हे दिखाऊ प्रेम नारी शक्तीला समजलंय. धीरेंद्र शास्त्री यांनी महाराजांबद्दल अक्षर वक्तव्य केलं, त्याच्या विरुद्ध काँग्रेस आक्रमक झालेली आहे. यावरती आमचे नेते आणि प्रवक्ते यांनी योग्य ती उत्तरं दिलेली आहेत. त्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार मला नाही. त्यामुळे त्यांनी बोललेली ही विधानं ही पक्षाची भूमिका आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी मांडलेली.